यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या स्लीपर ट्रेनची चाचणी आज पार पडली। या ट्रेनचा ताशी 180 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता आहे, पण पश्चिम रेल्वे मार्गावर ही वंदे भारत एक्सप्रेस ताशी 130 किलोमीटर वेगाने धावण्याची चिन्ह आहेत। अंतिम मूल्यांकन झाल्यानंतरच ही स्लीपर ट्रेन कमाल वेगासह प्रवासी सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। त्याशिवाय अनेक सोयी सुविधांनी सज्ज असलेली ही वंदे भारत एक्सप्रेस नेमकी कशी आहे पाहूयात आमचा प्रतिनिधी अजय मानेने घेतलेला हा आढावा। तुम्ही वंदे भारत स्लीपर कोच पाहिले का? त्याचे दृश्य आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहेत। खरं तर वंदे भारत स्लीपर कोचची जेटी ट्रायल चालू आहे आणि या ट्रायल दरम्यान वंदे भारत स्लीपर कोच जेटी मुंबई सेंट्रल या स्थानकाला आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ही त्याची संपूर्ण दृश्य जे आहेत आपण आज दाखवणार आहोत। पाहिलं तर दोन जण झोपू शकतात अशी व्यवस्था जी आहे ती फर्स्ट क्लास मध्ये केलेली आहे। त्याच्या पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर अनेक असे कोच जे आहेत या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण ट्रेन मध्ये जर पाहिलं तर 11 3 AC असतील, त्याच्यानंतर मग 8 जे ते 2 AC असतील आणि एक जो आहे तो फर्स्ट AC असेल। त्या फर्स्ट AC मध्ये आपण आलेले या ठिकाणी पाहायला मिळते। ही सगळी दृश्य जे आहेत ते आपण पाहू शकतो की कसं एकंदरीत संपूर्ण रेल्वेच्या आतमधलं चित्र किंवा मग हा स्लीपर कोच कसा आहे ही सगळी दृश्य आपण पाहतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नेहमी वर चढताना रेल्वेमध्ये एक त्रास व्हायचा लोकांना की वरती कसं चालायचं, पण आता थेट शिड्या ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या, त्यामुळे तुम्हाला सहजरित्या जे ते वरती चढता येणार आहे आणि बसता येणार आहे। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर ही सुविधा फर्स्ट क्लास AC मध्ये जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर अनेक वेळा ज्यावेळेस रेल्वेने प्रवास करतो वॉश बेसिनचा मुद्दा असतो। वॉश बेसिन सुद्धा एकदम क्लीन आणि हायजेनिक पद्धतीने जे ते उपस्थित या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच दोन्ही प्रकारची जे तुम्हाला वॉशरूम जे ते किंवा मग शौचालयाच्या ज्या प्रक्रियेसाठी ज्या गोष्टी लागतात ते जी आपण जर बघितलं तर ती एकंदरीत तयारी जे ते करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। यासोबत या ठिकाणी जे ते पॅन्ट्रीचा कक्ष सुद्धा आहे। वंदे भारत ट्रेन तर सुरू झाली, पण स्लीपर कोच कधी सुरू होणार हा प्रश्न प्रत्येक भारतीयाला पडला होता। आणि त्याच्यानंतर मी सध्या बसलोय ती म्हणजे वंदे भारत स्लीपर कोच। खरं तर या रेल्वेची चाचणी सुरू आहे आणि त्या चाचणीच्या दरम्यान ही रेल्वे जी आहे ती अहमदाबादवरून मुंबई सेंट्रल या स्थानकावर आलेली आहे आणि आपण हा सगळा आढावा घेतोय। खरं तर वंदे भारतचा स्लीपर कोच कसा असेल तर हा 2 ACचा एकंदरीत संपूर्ण कंपार्टमेंट आहे आणि त्या ठिकाणाची ही स्लीपरची व्यवस्था आहे। पहिली सीट, त्याच्यानंतर दुसरी सीट आणि त्याच्यानंतर तिसरी अशी कम्फर्टेबल सीट जी आहे ती तुम्हाला देण्यात आलेली आहे। वरचा बर्थ जर आपण पाहिला तर ती व्यवस्था आहे। त्यासोबतच वरच्या लोकांना सुद्धा चार्जिंग पॉइंट किंवा USB पॉइंट जे ते देण्यात आलेले आहेत। अलार्म बेल जे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तसेच काही तुमचे मोबाईल चार्जिंगला लावून मोबाईल ठेवायचे असतील, इतर गोष्टी ठेवायची त्याची व्यवस्था आहे। तुमचे पर्स, पुस्तकं किंवा तुम्ही जे काही खाद्यपदार्थ आणले ते ठेवण्यासाठी छोटी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर संपूर्णतः अत्याधुनिक पद्धतीने AC गाडी ही आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यासोबत RACची ज्या वेळेस समोरची सीट असते तर नेमकं अनेकांना आवडतं की आपण एक वेगळ्या सीटवर आसन व्यवस्थेवर असावं आणि त्यामुळे समोरची सीट कशी आहे ही सुद्धा आपण पाहू शकतो। ही समोरची रेल्वेची सीट आहे, वरचा स्लीपिंग कोच आणि हा खालचा स्लीपिंग कोच आणि त्याची सुद्धा व्यवस्था एक वेगळ्या आणि आगळ्या पद्धतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे वंदे भारतचा फर्स्ट AC कंपार्टमेंट, त्याच्यानंतर मी सध्या उभा आहे तो म्हणजे 2 AC कंपार्टमेंट आणि माझ्या समोरचा असलेला 3 AC कंपार्टमेंट। आपण जर पाहिलं तर अत्याधुनिक सुविधा सोबतच दोन्ही प्रकारचे वॉशरूम जे ते तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यासाठी थेट
त्याच्यावर लिहिण्यात सुद्धा आलेलं आहे पाश्चात्य स्टाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अनेक वेळा रेल्वे प्रवासात महिला पुरुष एकच वॉशरूम वापरतात, पण यंदा इथे दोन्ही वेगवेगळ्या अनुषंगाने चिन्ह किंवा निर्देशनं जी आहेत ती लावण्यात आलेली. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.